नमस्कार, गुड मॉर्निंग. श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मला बरेच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा म्हणून. तर आज ह्या ब्लॉगमध्ये माझं डेली रुटीन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बाकी सर्व बघा घरातलं आवरलं आहे, आता बाहेरचं आवरायचं आहे. देवपूजा राहिली, देवपूजा पण करायची आहे, तर फुलं वगैरे आणायची. तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. तर आता सर्व आवरलं आहे, किचन ओटा वगैरे झालं आहे. तर बरेच जणांच्या कमेंट होत्या ताई डेली रुटीन दाखवा. तर अशा प्रकारे असते. नक्की ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आणि देवपूजा करायची होती. बाहेरचं लोकेशन मस्त होतं. जुली तर काय आमची दारातच उभी असते, कायम बसलेली असते. तर हा आमचा परिसर बघा. आणि देवपूजा करायची होती त्यामुळे रोजच असतंय फुलं वगैरे आमची. तर झाडं बघा किती, लोकेशनच आमच्याकडला एक नंबर आहे. आणि मग जायचं होतं शेण काढायला, परत मग तिकडे गेले. तर आवाज माझा हे झाला आहे का, तर आजारी असल्यामुळे समजून घ्या सर्वांनी आणि ब्लॉगला सपोर्ट करा. तर ही रोजचीच कामं आहेत, असं नाही की व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी हे असं करते. तर नाही, माझी ठरलेलीच कामं आहेत. दाजींचं असं झाल्यापासून मग सगळंच करायला लागते मला. तर नक्की सपोर्ट करा शेतकरी ताईला. आणि नाही, पहिले म्हणजे असं माहेरी होते त्यावेळेस मी नाही कधी ही कामं केली, पण आता लग्न झाल्यापासून सर्व मीच बघते. मी आणि माझे सासरे आहेत, ते आम्ही दोघं मिळून हँडल करतो सगळी कामं. हा आमचा ईश्वर. आणि एक बॅड न्यूज की म्हणजे आमचा चिमण होता. बॅड न्यूज म्हणजे चिमण गेला, चिमणला विकला मी कालच. असं काही घडलं की म्हणजे काहीतरी आलं आमच्या समोर, त्यामुळे आम्ही चिमणला पण देऊन टाकलं. आता काही दिवसांनी ईश्वर पण नसणार आहे आमच्या दावणीला. तर ह्या खरंच वाईट म्हणजे खूप वाईट गोष्टी घडल्यात सोबत आमच्यासोबत. पण ठीक आहे, स्वामी आहेत सोबत. तुमचा सपोर्ट तर असणारच आहे कायम. समोरच पेरूचं झाड होता. तर ते बोलले रुद्रसाठी पेरू का, तर मला नाही आवडत कारण का घसा अगोदरच दुखते. त्यामुळे ठीक आहे बोलू घ्या रुद्रला. तर मग त्याने पेरू बघा शूट कसं केलं आहे. दाजी होते आज कॅमेरा घेऊन, त्यामुळे चाललेलं बरं. रोज म्हणजे असं दाखवायचं होतं, ब्लॉग दाखवायचं डेली रुटीनचं. तर आज बोलले त्यानं जरा घ्या की मुलं दाखवायचं जरा. डेली रुटीनसाठी कमेंट खूप येतात. आणि धार काढायची होती तिथंच, कारण का एकाच गायची धार असते आणि बाकीच्या गाई गाभण असल्यामुळे त्यांच्या धारा वगैरे नसतात. तर ह्या एका गायीची काली पांढरी गाय आहे ना, तिची धार असते. आणि बरोबर जिथं धाराला बसणार तिथं तिने शेण टाकलं होतं. मग ते शेण सर्व उचलून परत घेऊन गेली मी. इकडं आमचा उकिरडा आहे, याला उकिरडा बोलतात. म्हणजे शेण आपण टाकतो ते. तर ते पावसाच्या पाण्यामुळे साचलंय सर्व, असं तलच झालंय त्याचं. हा
झापूक झुपूक करायला लागले आहे ना. काय नाही ती जाणार असेल बोल. तर या सर्वांनी पेरू खायला या बोलते. रुद्र फुलं आणलीत देवपूजा करायचे. आणि चला तर आता धार काढायला लागले मी. तर दाजींना सांगत होते व्हिडिओ व्यवस्थित घ्या. मला बऱ्यापैकी आत्ता जमायला लागले, नाही तर तुमचे म्हणजे माझे सासरे वगैरेच काढतात. पण मला अशी बऱ्यापैकी आत्ता जमायला लागले. पहिले नाही जमायचे, आता जमायला लागले. तर आता दूध टाकून घ्यायचं आहे. आणि हा ब्लॉग नक्की बघा बरं का सर्वांनी. तब्येत थोडी डाऊन आहे तरी पण ब्लॉग केलं आहे. अजून देवपूजा करायची आहे. बाकीची खूप कामं असतात. खूप कामं करून मग व्हिडिओ वगैरे लाईव्ह वगैरे असते मग माझी. देवपूजा वगैरे झालेली आहे. कारण का खरंच देवारात ज्या वेळेस आपण देवपूजा करतो ना, ते एक मला असं देवपूजा केल्याशिवाय बाकीचं काही बरं वाटत नाही. तर दूध तापवायचं होतं. दूध तापवून घेते लगेच आणि भांडी वगैरे आवरायची. तर तब्येत डाऊन असल्यामुळे आपलं होतंय तसं आवरायचं. आणि तरीही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझं डेली रुटीन कसं असते काय असते. कारणास्तव आम्ही वटपौर्णिमा साजरी नाही करणार आहोत. म्हणजे वटपूजायला नाही जाणार आहोत. आणि घरात पुरणपोळी वगैरे असते तर ते पण नाही. तर असतंय काही नाही काही प्रॉब्लेम. तर ब्लॉग कसा वाटते नक्की सांगा. ब्लॉग आपले येणार. आवाज पण चेंज झाला आहे कारण का घसा पण खूप दुखायला लागला आहे त्यामुळे. आणि व्हिडिओ वगैरे येतील आपल्या. फक्त जरा ह्या जो काय आलेला संकट बोलतात ना तो आला आहे ना, त्याला जरा हे करून नंतर मग आपल्या व्हिडिओ वगैरे येतील. तरी पण मी ट्राय करते कारण का कसं आहे, हा यूट्यूबचं काम जर थांबवलं तर व्ह्यू खूप कमी येतात, तिथं स्टॉप होतात. त्यामुळे काय नाही काय करावं लागतेच. व्हिडिओ वगैरे लाईव्ह वगैरे जसं प्रयत्न होईल तसं मी घेईन. फक्त व्यवस्थित सगळं झाल्यानंतर आपला व्हिडिओ छान असणार आहे. तर याच्यासाठी तुमचं सर्वांचा सपोर्ट पाहिजे बरं का. आणि ब्लॉग वगैरे आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा, बस एवढीच विनंती सर्वांना. तर हा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा एंडिंगला. तर बघूया. अजून कपडे वगैरे अजून आहेत धुवायचे. तर म्हणजे आहेत कामं सकाळची खूप असतात पण ते आवरून त्यात तब्येत डाऊन झाल्यानंतर काय मग सगळं हेच होते. पण ठीक आहे, हा सपोर्ट तुमचा सर्वांचा असाच राहू द्या. आणि सर्वांनी सपोर्ट करा मला बरं का. व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर येतील. डेली ब्लॉग मी टाकणार आहे, जसं मला जमतील तसं मी ब्लॉग टाकणार आहे. तर फक्त सर्वांनी सपोर्ट करा. आणि ब्लॉग कसा वाटतंय पण सांगा बरं का. जमलं की नाही ब्लॉग. पण हा डेली रुटीनच आहे माझा, रोजच असते हा काम. आज वटपौर्णिमा स्पेशल. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि मस्त एन्जॉय करा सर्व ताईंनो. मस्त छान छान मेकअप वगैरे करून एन्जॉय करा वटपौर्णिमा. कारण का कसं असते, नवऱ्यासाठी आपल्या पहिला सण असते आणि हा पण ठीक आहे. तर चहा घेणार आहे, या सर्वांनी चहा प्यायला. कारण का कामं तर झालीत आणि सवय आहे कोरा चहा घ्यायची. काम झाल्यानंतर सवय आहे मला घ्यायची. तर तुम्ही पण या चहा प्यायला. आणि चला तर आता इथेच मी हा ब्लॉग स्टॉप करते. आणि कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. तर डेली रुटीनचं भरपूर अजून कामं पेंडिंग आहेत. स्वयंपाक आहे, कपडे वगैरे धुवायचे, ती 2 कामं राहिलीच, पण बाकीचं सर्व आवरलेलं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. सपोर्ट तर तुमचा पाहिजेच मला. कारण का आपल्याला सिल्वर प्ले बटन रोजच माझ्या तोंडात असते ते शब्द, तर तो मला पाहिजे. याच्यासाठी मला म्हणजे माझे जास्तीत जास्त मी मेहनत घेते की तुम्हाला दाखवण्याचं चांगलं ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे. तर सपोर्ट नक्की करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका नक्की आवर्जून. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. श्री स्वामी समर्थ. चला तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि या चहा प्यायला ह्या चहा आता घेणार आहे मी. तर या सर्वांनी चहा प्यायला.